आज महिना झालाय संतोष देशमुखचं हत्याकांड होऊन, तरी आंधळे फरार आहे. बरं आंधळे फरार आहे, पण सापडणाऱ्याला डोळेत ना. मी कराड अटक होत नव्हता, तेव्हा बीड मध्ये दणका दिला की मी सापडून आणतो, लगेच पळत आला. आता पुन्हा एक इशारा देतोय, बीड पोलिसांना इशारा देतोय. आणि म्हणून आज संतोष देशमुखच्या विभागाला इशारा देतोय, येणाऱ्या 20 तासाच्या आत जर आंधळ्याला झाली पुन्हा हा दीपक केदार त्याला पकडून आणल्याशिवाय राहणार नाही. महिना झाला तरी संतोष देशमुखच्या आरोपी सापडत. सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड झालं, त्याच्यामध्ये 302 दाखल होत नाही. सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम लिहिलंय की त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झालाय. छत्रपती संभाजी नगरच्या हॉस्पिटलमध्ये, घाटी हॉस्पिटल, हा एकमेव दीपक केदार त्या हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीबाई हाके नाव सांग पक्षाचा त्यांच्या गेल्यानंतर त्या संतोष सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी मी फ्री, तिला उलट पालट करून बघितलं, बेदम मारलं होतं. हत्याकांड झालं, त्याचा हत्याकांड करणारा त्या फोटो कुठे रे त्याचा आहे का? हे बाई कशाच्या कुठून कसं काय पोलीस झालंय? 10 जणांवरती गोळ्या झाडल्या होत्या, ही त्याच्या औलाद. त्याला निलंबन झालं, फक्त त्याचं अटक होत नाही. न्याय मागते त्याची आई, सोमनाथ सूर्यवंशीची आई. न्याय तिने 10 लाख रुपये सरकारचे परत पाठवले. म्हणले मला पैसा नको, माझ्या लेकराला न्याय पाहिजे. ह्या पोलीस संतोष देशमुखचा कुटुंब इथं बसला. अरे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करा. आम्ही आजपर्यंत त्या धनंजय मुंडेच्या विरोधात बोललो ना, त्या गुन्हेगार वाल्मिक कराडच्या विरोधात बोललो. मी 350 घटनांना भेटी दिल्या महाराज, अनेक हत्याकांड बघितलेत. देशमुख सारखा हत्याकांड मी बघितलं नाही. बॉडीवरती थोडी सुद्धा जागा नाही. कोणताही संवेदनशील माणूस त्याच्या डोळ्यातून पाणी आले. हा मोर्चा मराठ्यांचा नाही, हा मोर्चा शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सही मोर्चा आहे. हा मोर्चा कारण संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो सोनोने बौद्ध होता, दलित होता, त्याने विचार जातीचा केला नाही. लक्ष्मीबाई हाके नाव सांग पक्षाचा त्यांच्या वाटली पाहिजे प्रति मोर्चा काढताना. रे हाके नाही, हा बिंडोके. जर मोर्चा काढला तर आडवा हा पॅन्थर आल्याशिवाय राहणार नाही. इथून देतोय. भाज झाले तुमचे नाटक, भाज झाले नाटकार. या निरागस लेकरांसंबंधी तुम्ही राजकारण करताय. मानवता मिली का या महाराष्ट्रातून? अरे पुले शाहू बाबाजी महाराजांचा हा महाराष्ट्र एवढा निर्दयी कसा झालाय? राजकारणी कुटुंब आहे का हे? धनंजय राव फिरताय, ते राजकारणी आहेत का? आणि हे बिंडोके, आणि तिकडे एक बसला 3रा डोळा. एक डोळा अमेरिकेकडे, दुसरीकडे तिथं बसून मुंबईला गा पाहतोय. काय नाव आहे त्याच? अरे मला बी माहिती की त्या ह्याच्यावरती होता बघा एक पिक्चर लक्षाचा, कुठ्या महाकाळ. लक्ष कोण मीडियावाल्याला बोलतय काय की हो 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 सरकार मर्शीन तुटन काय, कुठाला फाटून जाईल. अण्णा मी बोलल्यावर लागेल, पण हे 2 अंडे जे आहेत ना आपल्या साहेबांनी पोचलेले नाही. त्यांची अवकात आहे का? मग केदार 1-1 फिरतो, याच्याकडे मीडिया नाही. साहेबाला सांगा अण्णा, एका दिवसात यांची दुकानदारी बंद होती.